मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीनं संपाचं हत्यार उगारलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतलाय। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तातडीनं जारी करा या मुख्य मागण्यासह एकूण 18 प्रमुख मागण्यांसाठी हे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत। मात्र या संपातून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानं मात्र माघार घेतली आहे। आम्ही या संपात नसल्याचं पत्र त्यांनी दिलं आहे। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून व मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर संघटना बेमुदत संपामध्ये उतरलेल्या आहेत। खरं तर यापूर्वी देखील आदरणीय विश्वास काटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीच्या माध्यमातून व मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली संप करण्यात आला होता। त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवरच एकंदरीत राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना जी आहे लागू केली होती, परंतु त्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा तपशील किंवा त्यातील सगळी जे तत्व मूळ कायदे आहेत त्या संदर्भातली कोणताही जिया या ठिकाणी प्रसिद्ध आज सकाळी शासनानं केलेला नाही आणि त्यामुळेच एकत्रित शासनाला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देऊन जवळपास 6 मार्च 25 पासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन करत समन्वय समितीनं व मध्यवर्ती संघटनेनं राज्य शासनाला ही ज्या आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या। परंतु आज तागायत आज बेमुदत संपाला सुरुवात झाली तरीही राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही। वास्तविकपणे कर्मचाऱ्यांना गृहीत धरून काम करण्याची राज्य शासनाची पद्धत जी आहे यामुळे निश्चितपणे आज सगळा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे आणि यामुळे शासकीय कामामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडथळा आल्याचं पाहायला मिळतं। सर्वसामान्य नागरिकांची या सगळ्यामध्ये ससेवलपट होते आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जो हक्क आहे, कर्मचाऱ्यांचा जो अधिकार आहे, तो अधिकार शासनाला तात्काळ देऊन या ठिकाणी हा संप लवकरात लवकर मिटवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जी आहे ती सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना शासनाने तात्काळ जारी करावी। त्याचबरोबर सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी तर शिक्षण विभागातील जे काही कर्मचारी आहेत या सर्वांच्या सेवांतर्गत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी किमान 2 महिन्यातून एखादं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावं। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित अंशदानुदानित तत्वावर जे काय शिक्षक नियुक्त झालेले आहेत या शिक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्यात यावी। कोणत्याही मागणीला शासनाकडून हिरवा कंदील मिळत नाही किंवा ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच थांबणार आहोत। आम्ही कोणत्या पद्धतीने संप समन्वय समिती योजना सुरू केलेला आहे तो बंद होणार नाही, तो चालूच राहील। निश्चितपणे आम्हाला खंत आहे, पण याला जबाबदार कर्मचारी नाही तर शासन आहे। शासनानं जर का कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या वेळीच पूर्ण केल्या असतात तर ही वेळ कर्मचाऱ्यांनी कधी जीव दिली नसते आणि आजही आम्ही गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून शासनाला इंटिमेशन देतो आहोत की आम्ही संपावर जातो आहोत, तरी आमच्या संपाची कोणतीही दखल न घेता शासन या गोष्टी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे।